दावोस दौऱ्याच्या नंतर महापालिकेच्या सत्ता स्थापनेला वेग आलाय। फडणवीस शिंदे यांच्यामध्ये आज किंवा उद्या बैठक होणार आहे। 2 दिवसात सत्ता वाटपाबाबत निर्णयाची शक्यता आहे। मुंबईसह ठाणे केडीएमसी बाबत निर्णय होऊ शकतो। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यानंतर आता महापालिकेमधील सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे। मुंबईसह अन्य महापालिकांमधील सत्ता वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज किंवा उद्या बैठक होती आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतलेले आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आलाय। निश्चितच श्रीकांत, खरं तर महापालिकेमधल्या सत्ता वाटपाच्या संदर्भामध्ये पुढील 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे। मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, MMR सह राज्यातील इतर महत्वाच्या महापालिकांमधल्या सत्ता वाटपाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची बैठक पुढील 2 दिवसामध्ये होईल असं कळतंय। आज खरं तर अमित शहा हे महाराष्ट्रात नांदेडच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे कुठेतरी या बैठकीसंदर्भात शाश्वती नाही, परंतु उद्या संध्याकाळपर्यंत खरं तर या अनुषंगाने एक महत्वाची बैठक वर्षा बंगल्यावरती पार पडेल आणि याच संदर्भामध्ये जे महापौर पद असेल किंवा स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद असेल, या संदर्भात जे दोन्ही पक्षांकडनं दावे केले जातात या संदर्भातला निर्णय होऊ शकतो। मुंबईमध्ये महापौर पदावर शिवसेनेने दावा केला असेल तरी सुद्धा मुंबईचं महापौर पद सोडायचं नाही, कुठलीही तडजोड करायची नाही असे आदेश भाजपच्या नेतृत्वाकडनं देण्यात आले। त्यामुळे या सगळ्या महापौर पदाच्या आणि सत्तेच्या रस्सीखेचीमध्ये महापौर नक्की कोणाचा बसतो आणि शिवसेना भाजपचं सत्ता वाटप कोणत्या निकषावरती, कोणत्या परवल्यावरती होत आहे, यासाठी ही बैठक महत्वाची मानली जाते। त्यामुळे बैठकीत निर्णय कधीपर्यंत होतोय आणि महापौर पदाची निवड कधीपर्यंत होते पाहणं महत्वाचं असेल। श्रीकांत, निश्चितच धन्यवाद ओम सविस्तर माहितीसाठी।